मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शेतकऱ्यांना भरपाई कधी? आमदार खासदार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार? सांगली जिल्ह्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 13,373 शेतकऱ्यांचे 6,158.7 हेक्टरवरील बागायती आणि फळ अशी पिके वाया गेली. ऊस, द्राक्ष, डाळिंब, केळी, सोयाबीन, मका, ज्वारी, हळद, भाजीपाल्यासह 11,58,07,000 रुपयांचं नुकसान झाल्याचं पंचनाम्यात स्पष्ट झालं. या भरपाईची शासनाकडे मागणी करून सुद्धा 2 महिने झाले तरीही भरपाईची रक्कम मिळाली नाही. निवडणुका झाल्या, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता तरी भरपाई द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. एप्रिल ते जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 12,39,09,035 रुपयांची भरपाई शासनाकडून मिळाली होती. या भरपाईचं वाटप झालं आहे, पण ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 6,158.7 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय. मिरज, पलूस, वाळवा, शिराळा, कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यांचा समावेश आहे. अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग, पपई, केळी, द्राक्षांसह भाजीपाला वाया गेला होता. या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागातर्फे करण्यात आला होता, पण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे नुकसान भरपाईची मदत मिळण्यात अडचणी निर्माण झाली होती. आणि पंचनामे झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी 11,54,00,000 रुपयांची शासनाकडे मागणी केली आहे. विधानसभा निवडणुका झाल्या, आता तर मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आहे, तरीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र शब्दात नाराजी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.